आज आपण गरम पाण्याच्या पिशवीने शेकावे किंवा बर्फाच्या पिशवीने याबद्दल माहिती बघत असतो. कारण की नेहमी पेशंट प्रश्न विचारतात की सर गरम पाण्याच्या पिशवीने शेकावे का बर्फाच्या पिशवीने. तर आधी आपण गरम पाण्याची पिशवी बघू. जर आपण गरम पाण्याच्या पिशवीने शेकलं तर त्याचा आपल्याला काय फायदा होतो. तर सर्वप्रथम गरम पाण्याच्या पिशवीने जर आपण शेकलं तर त्याचा आपल्याला स्नायूंना आराम मिळतो, त्यावरील ताण कमी होतो, रक्तप्रवाह सुरळीत होतो. याचा वापर आपण मान, पाठ, कंबर, गुडघेदुखी, सांधेदुखी, मसल पेन, त्यानंतर टाचदुखी, एकाच अवस्थेत जर आपण कदाचित जास्त वेळ काम केलं त्यावेळेस होणारा पेन, त्यावेळेस आपण गरम पाण्याच्या पिशवीने शेकू शकतो. त्यानंतर परत खेळाच्या दुखापती, ज्यावेळेस सूज आल्यानंतर पण आपण त्यावेळेस शेकू शकतो. यानंतर थंडीच्या काळात होणाऱ्या वेदना, म्हणजे थंडीच्या काळात काहींचे हातपाय जड पडतात, सांधे दुखतात, गुडघे दुखतात, त्यावेळेस पण आपण या गरम पाण्याच्या पिशवीचा वापर करू शकतो. तर काहींना प्रश्न पडतो की गरम पाण्याच्या पिशवीने किती मिनिटं शेकावे. तर ते आपलं बरोबर सांगता येणार नाही, पण अंदाजे 3 ते 5 मिनिटं शेकू शकतो किंवा आपल्या आवश्यकतेनुसार आपण शेक देऊ शकतो. आता काहींना प्रश्न पडतो की गरम पाण्याचा शेक कसा द्यावा. तर गरम पाण्याचा शेक देण्यासाठी मार्केटमध्ये खूप प्रकारचे पिशव्या अवेलेबल आहे. त्यामध्ये जर रबरी पिशवी मिळते, त्यानंतर इलेक्ट्रिक बॅग किंवा या प्रकारची इलेक्ट्रिक बॅग तर आपण वापरू शकता. या प्रकारची जर इलेक्ट्रिक बॅग वापरायची असेल तर याआधी चार्जर लावून गरम करून घ्यायचं पाणी, त्यानंतर शिटिंग द्यायची. कारण की चालू चार्जिंगमध्ये एखाद्या वेळी शॉक लागायचे चान्सेस असतात. त्याचबरोबर मार्केटमध्ये आता नवीन इलेक्ट्रिक पॅड सुद्धा आलेले आहेत, त्याचा पण आपण वापर करू शकतो. पण त्या पॅडने एखाद्या वेळेस करंट लागायची शक्यता असती, तर ते बी सावधगिरीनं शेकावे. आणि ज्यावेळेस आपण गरम पाण्याचा शेक देतो त्यावेळेस झोपून शेक देऊ नये, कारण की गरम पाण्याचा शेक दिल्यावर स्नायूंना आराम मिळतो व त्यामुळे आपल्याला झोप येण्याची शक्यता असते. जर कदाचित काही पेशंटच्या अशा केसेस येतात किंवा जर त्यांनी समजा शेक दिला व त्यांना झोप लागली की मग त्यांच्या स्किनला वगैरे जास्त फोड वगैरे येणं याची शक्यता उद्भवते. आता आपण बर्फाच्या शेकाबद्दल बघू, म्हणजेच आईस पॅक. जर आपण आईस पॅकने शेक दिला तर रक्तप्रवाह मर्यादित होतो, तसेच जळजळ कमी होते, सूज, दुखणे, खेळाच्या दुखापती इत्यादी आईस पॅकने कमी होतात. त्याचबरोबर जर एखाद्याचा पाय मुरगळला तर मुरगळल्यामुळे लचक भरते, ते लचकचा जो वेदना आहे ते पण आपण जर आईस पॅकने शेकलं तर त्या पण वेदना कमी होतात. तर बर्फाचं शेक कसं द्यावं. तर सध्या मार्केटमध्ये आईस पॅक उपलब्ध आहे, आपण ते घेऊ शकता. किंवा जर आईस पॅक जर नाही मिळाला तर आपल्या फ्रीजमध्ये एक पाण्याची बाटली भरून ठेवायची. तो बर्फ झाल्यानंतर त्याला एखादा सुती कपडा गुंडवून त्या सुती कपडा गुंडाळलेल्या त्या बॉटलनी सुद्धा आपण बर्फाचा शेक देऊ शकतो. तर शेक देताना काय काळजी घ्यावी. शेक देताना आपल्या आवश्यकतेनुसार शेक द्यावा, अधिक वेळ शेक देऊ नये. याचबरोबर शेक देताना झोपू नये, कारण की शेक देताना आपल्याला स्नायूंना आराम मिळतो, त्यावेळेस झोप लागण्याची शक्यता असते. जर कदाचित आपल्याला झोप लागली तर आपली स्किनविषयी दुष्परिणाम होण्याची समस्या त्यावेळेस उद्भवू शकते. शेक देत असताना त्याचा आपला डायरेक्ट त्वचेशी संपर्क होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी आपण सुती कपडा किंवा टॉवेलचा वापर करू शकतो. गरम किंवा गार पाण्याने अधिक वेळ शेक दिल्यास त्वचेसंबंधी समस्या किंवा इतर समस्या उद्भवू शकतात. किंवा गरम किंवा गार पाणी शेक दिल्यास काही अधिक त्रास झाला किंवा वेदना वाढत असल्या तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.